6 जणांचा मृत्यू पावलेला आहे. 7 जण जखमी आहे, पण ते किरकोळ जखमी आहे. ज्यावेळेस आग लागली असेल 6 जण जागेवर गेले, बाकीच्या 7 जणांनी उड्या खाऊन त्यांनी जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. ही दुर्दैवी घटना ही घडलेली. ही कशी घडली, काय घडली, याचा सखोल आता शिपी साहेब वगैरे सगळे अधिकारी येऊन याची चौकशी करतील. पण जी काही घटना घडली ही दुर्दैवी घडलेली आहे. आणि विशेष म्हणजे ही जी काही फॅक्टरी, ह्या फॅक्टरीमध्ये म्हणजे रेसिडेन्सी म्हणजे वरच हे कामगार राहत होते. आता ही घटना कशामुळे घडली, काय घडली याची चौकशी नंतर होईल. पण फॅक्टरीमध्येच कामगार राहत होते, तर त्याच्यामुळं ही आग लागल्यामुळं त्यांचा जीव काही जण वाचू शकले नाही. म्हणून मला एक सांगायचं की सखोल अशी चौकशी केल्या जाईल आणि जे काही असेल ते निश्चित लवकरात लवकर निष्पन्न होईल. काही प्राथमिक कारण आगीचं प्राथमिक कारण आता ते अजून काही निष्पन्न झालं नाही. पण आता शिपी साहेबाची माझी चर्चा झाली, इलेक्ट्रिशियनवाले बोलवलेले, सगळे त्यांनी बोलवलेले. आणि याच्या माध्यमातून आता नेमकी आग, काल फॅक्टरी बंद होती, आता ही आग लागली कशी हे काही कळायला कारण नाही. पण आज निश्चित आपल्याला कळलं. या घटनेमुळे कामगार सुरक्षेचा प्रश्न देखील ऐरणीवर आले. नाही, कामगार सुरक्षेचा प्रश्न म्हणजे इथं रेसिडेन्सीचा म्हणजे राहण्याचा हा विषय नाही. फक्त ही फॅक्टरी चालवण्यासाठी हा प्लॉट आहे. पण ते दुर्दैवानं ते कामगारी दरात होते आणि दुर्दैवानं घटना घडली आणि 6 जण मृत्यू पावले. त्याची आपण चौकशी करू. या घटनेमुळं या ज्या सगळ्या कंपन्या आहेत त्यांच्याकडे फायर विषय महत्वाचा आहे. जर असे छोट्या कंपनीमध्ये अपघात होत असतील तर मोठ्या कंपन्या आहेत त्यांच्या सुरक्षिततेचं काय? नाही, आता सुरक्षिततेच्या बाबतीत, फायरच्या बाबतीत आपण जे सांगितलं त्या बाबतीत सुद्धा मी माहिती घेतो. आणि फायर वगैरे गाड्या आहे आपल्याकडे, गाड्या आहे. पण आता ते अचानकच ही दुर्घटना घडलेली. कंपन्यांमध्ये यंत्रणा नाही आग विझवणारी असं म्हणतो. नाही, कंपन्यामध्ये यंत्रणा मी अनेक वेळा बैठका घेतलेल्या आहे. कंपन्याच्या बाबतीत, सुरक्षेच्या बाबतीत सुद्धा अनेक वेळा चर्चा झाली. पण मी सुद्धा आणखीन माहिती घेतो आणि आणखीन काही जर अभाव असेल तर निश्चित आपण त्यांना कसं सहकार्य करता येईल, मदत करता येईल. या घटनेनंतर तुम्ही